जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण आपले पर्यावरण आपले पर्यावरण आपले पर्यावरण। नमस्कार, मी सुरभी वालावलकर ठोसर पुन्हा एकदा तुमचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्हा सर्वांना माहित आहे की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये। तर दरवेळेला एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो पर्यावरण दक्षता मंडळाच्या। तर आज आपण निसर्ग भटकंती या प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत। निसर्ग भटकंती म्हणजे सिंपल शब्दात सांगायचं झालं तर निसर्गाचे अवलोकन करण्यासाठी तज्ज्ञांसोबत केलेली भटकंती, त्याला आपण निसर्ग भटकंती असं म्हणतो। आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाची स्पेशालिटी आहे की आपल्या प्रत्येक निसर्ग भटकंतीमध्ये आपण तज्ज्ञ व्यक्तींना इन्व्हाइट करतो आणि त्यांचे एक्सपर्टीज, त्यांचं नॉलेज ते आपल्यासोबत शेअर करतात। अनेक ठिकाणी आपली निसर्ग भटकंती होत असते, जंगलांमध्ये, पाणथळ भूमीवरती, त्यानंतर तलाव, गवताळ प्रदेश, अशा अनेक वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये आपली आणि भटकंतीचा जो इव्हेंट असतो तो युजली रविवारी असतो, त्यामुळे सर्वांना तिथे अटेंड सुद्धा करता येतो इझिली। आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपण भटकंती आयोजित करतो, उदाहरणार्थ निरीक्षण आहे, त्यानंतर झाडे ओळखा, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपण भटकंतीचं आयोजन करत असतो। तर आता दोन भटकंतीविषयी मी अनाऊन्स करू इच्छिते आजच्या कार्यक्रमात। 19 मेला 2 ठिकाणी भटकंती आयोजित केलेली आहे। एक ठाण्यामधल्या ठाणेकरांसाठी दत्ताजी साळवे उद्यान आहे ठाणे ईस्ट मध्ये, तिकडे भटकंती आयोजित केलेली आहे। आणि डोंबिवलीकरांसाठी चिऊ पार्क आहे डोंबिवली, तिकडे भटकंती आयोजित केलेली आहे। तर या दोन्ही यापैकी जे तुम्हाला इझी असेल, जवळ असेल, त्या ठिकाणी नक्की तुम्ही उपस्थित राहू शकता आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या भटकंती या प्रकल्पाचा एक भाग बनू शकता। आजचा आपला सत्राचा विषय आहे आरोग्य आणि पर्यावरण। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने आजचा आपण हा विषय ठेवला आहे आरोग्य आणि पर्यावरण। आणि त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विकास हजीरनीस। डॉक्टर विकास हजीरनीस सर गेली 50 वर्ष फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत। जाणीव ही एक संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातून अनेक म्हणजे समाजसेवा सरांची बऱ्याच वर्ष सुरू आहे। आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की इर्शाळगडाजवळ एक दुर्घटना घडली होती, तर तिकडे चौक नावाचा एक छोटा एरिया आहे, त्या सर्व परिसरातील आदिवासींच्या प्रगतीसाठी सरांचं अनेक वर्ष कार्य चालू आहे। सुरवाणी ज्ञान मंदिर या संस्कृत प्रचारासाठी कार्य करणाऱ्या संघटनेचे ते 10 वर्ष अध्यक्ष आहेत। मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष आहेत। एन्व्हायरो विजिल हे आपलीच पर्यावरण दक्षता मंडळाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं ते गेली 25 वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे संस्थापक सदस्य देखील आहेत। तर मी फार वेळ न घेता सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी। आजचा विषय आहे आरोग्य आणि पर्यावरण। नमस्कार, आरोग्य आणि पर्यावरण याविषयी आज आपण काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी असावी म्हणून मी हे चित्र निवडलेलं आहे। हे आकाशगंगेचं चित्र आहे। विश्वामध्ये अशा अनेक आकाशगंगा आहेत
आणि अशाच एका आकाशगंगेमध्ये आहे तो आपला सूर्य आणि त्याच्या भोवतालची ग्रहमाला. ही दाखवण्याचा हेतू असा आहे की सूर्यापासून ग्रहमालेचं जे अंतर आहे पृथ्वीचं, ते अशा ठिकाणी आहे की जिथे योग्य प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते. त्याच्या जवळ जरा पृथ्वी असती तरी ती ऊर्जा इतकी मिळाली असती की आपण इथे जिवंत राहू शकलो नसतो. थोडे जरी दूर असतो तरी देखील इतकी कमी ऊर्जा मिळाली असती की तिथे सजीव निर्माण होऊ शकले नाहीत. पृथ्वीची बाकी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यामुळे पर्यावरण निर्माण झालं. त्यातलं हे वैशिष्ट्य म्हणजे कधी काळी पृथ्वीला कुठल्या तरी एका आकाशातल्या धूमकेतूंनी म्हणा धडक दिली असावी, त्यामुळे तिचा जो अक्ष आहे तो थोडासा कललेला. आता ह्यामुळे गंमत काय होते की काही काळ आपण जवळ असतो आणि आपला भूभाग काही काळ सूर्यापासून लांब जातो, आणि ह्यामुळेच आपल्याला वेगवेगळे ऋतू बघायला मिळतात आणि त्याचे अनेक चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर आणि आपल्या पर्यावरणावर होत असतात. विशेषतः आपलं आयुष्य हे समृद्ध करायला अशा प्रकारची ऋतू हे उपलब्ध असतात आपल्यासाठी, आणि त्याकरता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपली दिनचर्या बदलावी लागते. सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना हे जे ऑर्बिट आहे ते गोल नाहीये. बऱ्याचदा लोकांचा समज असतो की हे ऑर्बिट गोल पृथ्वी फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती देखील गोल फिरत असताना एखाद्या कुशल नर्तकीप्रमाणे तिरकी होऊन फिरत असते, आणि सूर्याभोवती फिरत असताना देखील कधी ती सूर्याच्या जवळ असते तर कधी लांब असते. याच्यामुळेच आपल्याला असमान ऊर्जा मिळते, आणि ह्या असमान ऊर्जेचा देखील आपल्याला जे काही वेगवेगळ्या ऋतूंचे अनुभव येतात त्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळू. आरोग्य म्हणजे काय? मी हे चित्र मुद्दाम निवडलं. पाश्चात्य विचारांप्रमाणे आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नाही, त्यापेक्षा काहीतरी अधिक पॉझिटिव्ह. आणि ते कुठे कुठे बघायला मिळतं तर आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचे परिणाम बघायला मिळतात, पण जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल तर ते देखील आरोग्याच्या व्याख्येमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. कारण दोन्ही गोष्टी असल्याशिवाय आपलं आरोग्य हे चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. आता पर्यावरण म्हणजे काय ह्याच्याकडे आपण वळू. मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे पृथ्वीची विश्वातलं स्थान आणि सूर्यमालेतलं विशिष्ट स्थान ह्यामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. आज तागायत मानव संख्य प्रयत्न करून देखील सजीव सृष्टी कुठेही आढळलेली नाही. आपण किती नशीबवान आहोत हे आपल्याला कळावं, म्हणून ह्याचा उल्लेख वारंवार करणं गरजेचं आहे. कारण आपण जगामध्ये पाहतो की जी भीषण युद्ध चालले त्यातल्या अनेकांना ह्याचं भान नाही की विश्वामध्ये आपण अत्यंत युनिक आहोत, आणि ही पृथ्वी काही कारणांनी चुकीच्या आक्रमक वृत्तीमुळे नष्ट झाली किंवा तिला हानी पोचली, तर अख्ख्या विश्वामध्ये आज तरी आपण कुठेतरी जाऊन राहू शकू अशी जागा नाहीये. पर्यावरण हे जे आहे त्याचे दोन भाग आपल्याला सांगितले जातात. त्यातला एक भाग आहे तो बायोटिक भाग, आणि एक भाग आहे तो अबायोटिक भाग. अबायोटिक आणि बायोटिक अगदी साध्या गोष्टीमध्ये सजीव आणि निर्जीव असं आपण म्हणू शकतो, पण अबायोटिकचा उल्लेख निर्जीव म्हणून करणं मला थोडंसं गैर वाटतं. याला कारण त्यामुळे त्याला कमी महत्व आहे असा काहीतरी समज निर्माण होतो. या अबायोटिक भागामध्ये काय आहे तर हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, अवकाश आहे,
या व्यतिरिक्त अनेक केमिकल्स आहेत ज्याचा देखील अंतर्भाव या अबायोटिक मध्ये होऊ शकतो. दुसरा भाग आहे तो बायोटिक भाग आहे. तो आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतो, तर तो आपल्याला वनस्पतींमध्ये बघायला मिळतो. ज्या वनस्पती सूर्याच्या मदतीने अन्न निर्माण करत असतात आणि सर्व सजीवांना पुरवतात, त्या वनस्पतींमध्ये हा जो बायोटिक भाग आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे एक गमतीदार चित्र मी तुमच्याकरता मुद्दा मांडलेला आहे की ह्यातल्या अनेक गोष्टी आहेत. मानवाचा असा समज आहे की मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यामुळेच हे सर्व घडतंय, माझ्या करताच जणू देवाने हे घडवलेलं आहे. पण आपण किती क्षुल्लक आहोत, किती धोक्यात आहोत, किती वल्नरेबल आहोत हे कळावं म्हणून हा पत्त्यांचा बंगला तुम्हाला उपयोगी पडेल. याच्या अगदी तळाशी मायक्रोब्स आहेत, वरती कीटक आहेत, त्याच्यावरती धान्य आहे, त्याच्याबरोबरती पाळीव पशु आहेत आणि त्याच्यावरती आपण उभे असल्यामुळे जणू काय आपल्याला आपण जे काही आहोत त्याच्या मागे खाली जो एवढा मोठा आधार आहे त्याचा प्रसंगी विसर पडतो आणि क्वचित प्रसंगी त्यातल्या अनेक जे भाग आहेत त्याला आपण हानी पोचवतो. कळत असो नकळत असो, याच्यातला एक जरी पत्ता काढून घेतला तरी हा सगळा बंगला कोसळू शकतो. याची जाणीव असावी म्हणून हे चित्र मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. आता आरोग्य म्हणजे काय हे सांगताना एक गंमत होते की आरोग्य दाखवता नाही होत, हे आरोग्य असं दाखवता नाही, आणि आरोग्य इतरांपेक्षा सुट करता येत नाही. आता हे जे फूल आहे हे आहे ते कुठल्या तरी देठामुळे असं ताठ उभं आहे, त्याच्यातून त्याला सतत काहीतरी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा होतोय म्हणूनच ते ताजतवानं आणि टवटवीत आहे. उद्या जर का देठापासून एक खुडलं तर ते लगेच कोमेजून जाईल. आपला आणि पर्यावरणाचा जो संबंध आहे, ते फॅक्टर्स बायोटिक असोत अबायोटिक असोत, सजीव असोत निर्जीव असेल, तो तसाच फूल आणि देठ यांचा जो संबंध आहे त्याच्यासारखा आहे. एक ग्राफिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवते की ज्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी पण इतर पण गोष्टींचा जाता जाता उल्लेख केलेला आहे. त्यात दाखवल्या तेवढ्या करतात की त्या इतर सर्वांना रिप्रेझेंट करतात. पण हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की इतर माणसं, इतर प्राणी, वनस्पती या सगळ्याच्या मदतीने आपलं आरोग्य घडत असतं. इथे मी माणसांचा उल्लेख मगाशी केला नव्हता, तो केला. याला कारण सामाजिक आरोग्य नावाची एक संकल्पना आहे आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये याचा मुद्दाम उल्लेख केला जातो आणि ते मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला जातो की पर्यावरणामध्ये, समाजामध्ये जे आरोग्य आहे ते चांगलं असेल किंवा नसेल ह्याच्यावरती आपलं व्यक्तिशः आरोग्य अवलंबून असतं. याचं भान आपल्याला असायलाच हवं. आता पर्यावरणाचे वेगवेगळे परिणाम आपल्याला कुठे बघायला मिळतात हे आपण बघूया. आता डावीकडे जी व्यक्ती आहे तिचं वर्ण काळा आहे. आफ्रिकेतली लोक ही अशी दिसतात. ती अशी का झाली? तर आफ्रिकेमध्ये इतका तीव्र सूर्यप्रकाश असतो की त्यापासून शरीराचं रक्षण करायला शरीरामध्ये मेलॅनिन नावाचं जे द्रव्य असतं ते जास्त प्रमाणात तयार होतं, म्हणून तो वर्ण काळा आहे. खाली जे चित्र आहे ते एका गोऱ्या माणसाचं आहे. हा माणूस थंड प्रदेशात जन्माला आलेला आहे. तिथे सूर्यकिरण कमी मिळतात. तिथे जर का मेलॅनिनचा फिल्टर मोठा लावून ठेवला तर त्याला ज्या सूर्यकिरणापासून मिळणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ व्हिटॅमिन D3 वगैरे, या मिळणार नाही. त्यामुळे निसर्गाने ह्याच्या त्वचेमधलं मेलॅनिनचं
जे काही प्रोडक्शन आहे ते कमी केलेलं आहे, म्हणून ह्याचा रंग असा आहे. आणखी कुठे आपल्याला पर्यावरणाचा परिणाम बघायला मिळतो, तर पॉलिनेशनमुळे लोकांना ॲलर्जीचे त्रास होतात, लोक शिंकायला लागतात, जिथे सरळ सरळ आपल्याला पर्यावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो ते बघायला मिळतं. आजकाल अनेक दम्याच्या केसेस आम्हा डॉक्टरांना बघायला मिळतात. याला कारण आपल्या इथे पोल्युशनचं जे वाढतं प्रमाण आहे पर्यावरणामधलं, त्यामुळे श्वसन संस्थेला त्रास होतात आणि त्यामुळे दमाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या हे तुम्हाला बघायला मिळेल देखील. सध्या उष्णता इतक्या प्रमाणात वाढलेली आहे की उष्माघाताचे त्रास लोकांना होत आहेत. जाता आता सांगायला हरकत नाही की मनुष्य हा साधारण 36 ते 37 डिग्रीज असा टेम्परेचर मध्ये सुखाने जगावा अशा प्रकारची शरीरातल्या आतल्या अवयवांची व्यवस्था केलेली आहे. 36च्या पलीकडे तापमान गेलं की ते असह्य व्हायला लागतं आणि सध्या तापमान 40 पर्यंत देखील जातं. त्यामुळे अशा तापमानामध्ये पाणी शरीरातलं कमी होऊन आणि क्षार कमी होऊन अशा प्रकारची चक्कर आलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे जो प्रत्यक्ष परिणाम आहे पर्यावरण आणि आरोग्याचा, तो आपण पाहू शकतो. आरोग्यामध्ये अनेक गोष्टींचा आपण उल्लेख करतो. एका गोष्टीचा उल्लेख करायचा बऱ्याचदा राहतो, ते म्हणजे आरोग्य चांगलं असायला हवं याकरता झोपेची नितांत आवश्यकता असते. त्या व्यतिरिक्त आपल्याला काय हवं असतं? आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि पौष्टिक अन्न, या 3 गोष्टींची गरज असते. त्या व्यतिरिक्त कोवळं ऊन हे देखील मी मगाशी उल्लेख केला, जे आपल्या शरीरामध्ये D3 निर्माण होण्याकरता आवश्यक असतं. हे चित्र तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. या एका छोट्याशा विषाणूनी जगातल्या स्वतःला अत्यंत पॉवरफुल समजणाऱ्या सर्व राष्ट्रांना गुडघ्यावर बसायला लावलं होतं आणि त्याचं थैमान घालून तो आता नाहीसा झाला. पण इतका छोटासा विषाणू देखील आपल्या जीवनावर किती प्रभाव टाकू शकतो याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून मी ही गोष्ट दाखवली. याच्याबद्दल मी थोडं विस्ताराने नंतर बोलीन, पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचंय की आरोग्य नावाची जी गोष्ट आहे, जी अशी कशी आहे कुठे दाखवता येत नसली तरी जे लोक आरोग्य संपन्न असतात त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, चेहऱ्यावर ते बघायला मिळतं आणि ते आपण गृहीत धरून चाललेलं असतो की आपलं चांगलं आरोग्य आहे ते तसंच राहणार. माझी एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून तुम्हाला विनंती आहे की असं आरोग्य गृहीत धरू नका. ते राखण्याकरता काही सोप्या युक्त्या असू शकतात. अशी कल्पना करा की एक 3 पायांचं स्टूल आहे. त्यातला एक पाय आहे तो आहार आहे, दुसरा पाय हा व्यायाम आहे, तिसरा पाय हा विश्रांती आहे आणि ह्यातले सर्व पाय हे सारख्याच लांबीचे असतील तर ज्या स्टूलावर आपण बसलोय ते डुगडुगणार नाही, पडणार नाही. एक गमतीची गोष्ट आहे जी अनेकदा बऱ्याच लोकांना माहीत नसते किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, म्हणून मी याचा उल्लेख केला. मगाशी मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या बऱ्याचशा पर्यावरणातल्या काही घटकांमुळे आपल्याला त्रास कसा होतो त्याच्याबद्दल सांगितलं. पण पर्यावरणातले काही घटक असतात ते आपल्याला अत्यंत उपयुक्त असतात, याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ कीटकांपैकी अनेक कीटक आपल्याला उपयोगी असतात. उदाहरणार्थ मधमाशी. मधमाशी जर जगातून नष्ट झाली तर पॉलिनेशन न झाल्यामुळे
4 वर्षामध्ये मानव जातीवर अत्यंत गंभीर संकट येऊ शकतं. त्याच्यापेक्षा दुर्लक्षित आणि ज्याच्याबद्दल गैरसमज आहे ती गोष्ट म्हणजे मायक्रोब्स किंवा सूक्ष्म जीवजंतू. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक जीवजंतू सिम्बायोटिक म्हणून राहत असतात. ते आणि आपण परस्परावलंबी असतो. म्हणजे ते नुसते भाडे करू नाही आपल्या शरीरात राहणारे, तर ते आपल्याला इतका मोठा परतावा देत असतात की ज्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं. आता कुठे असतात हे जंतू? तर बऱ्याच अंशी मोठ्या आतड्यामध्ये असतात. आता ह्या सिम्बायोटिक बॅक्टेरिया किती असावेत याचा कोणाला अंदाज आहे का? मी तुम्हाला आकडेवारी सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्याची संख्या किती आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण साधारण 37 ट्रिलियन एवढ्या पेशी आहेत. सर्व अवयव मिळून 37 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य एवढा मोठा आकडा. आणि आपल्या पोटामध्ये मोठ्या आतड्यामध्ये जे सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहेत त्यांची संख्या 100 ट्रिलियन एवढी असू शकते. म्हणजे आपल्या शरीरात जेवढ्या पेशी आहेत त्याच्या जवळजवळ 2.5 पट सूक्ष्म जंतू आपल्या शरीरामध्ये वस्तीला आहेत. मग ते काय करत असतात? अन्न पचनाचं अत्यंत महत्वाचं काम हे जीवजंतू करतात. कारण आपण ज्याला लाईट फायबर्स म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी इतर पाचक रस पचवू शकत नाहीत, तर ते पचवण्याचं काम हे जंतू करत असतात. त्यानंतर आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती असते, इम्युनिटी, ती वाढवण्याकरता देखील याचा उपयोग होत असतो. एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता जे काही त्याचे प्रयत्न असतात त्याच्यामध्ये जर का ह्या जीवजंतूंचा संहार झाला तर त्याचा शरीराच्या वजनावरती देखील परिणाम होतो. आपण म्हणतो ना ह्याची अंगकाठी बारीक आहे, हा कितीही कमी खाल्लं तरी लठ्ठ राहतो. हे जे सूक्ष्म जंतू आहेत ह्यांच्याशी खूप घनदाट संबंध आहे. मग हे एवढंच करून थांबतात का? तर यांचं काम इतकं महत्वाचं आहे की हे सगळं काम करून झाल्यानंतर हे शरीर स्वास्थ्य चांगलं आहे हे काही केमिकल्स द्वारे, ज्याला न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतात, अशा केमिकल्स द्वारे नर्व्स आणि केमिकल्स या दोन्ही प्रकारांनी मेंदूपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे माणसाचा मूळ ठरवू शकतं. तो आनंदी राहील का दुःखी राहील हे देखील हे मायक्रोब्स ठरवू शकत असतात. इतकं यांचं महत्व आहे. आता आपण शेवटाकडे येऊ. शेवटी मला की पर्यावरण आणि आरोग्य ज्याच्याबद्दल मी एक पत्त्याचं पिरामिड तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं होतं. दुसरं मी तुम्हाला एक फूल दाखवलं होतं. आपलं आरोग्य सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. इतकंच नाही तर आपल्या आजूबाजूला जी माणसं राहतात ती कशी वागतात ह्याच्यावर देखील आपलं आरोग्य अवलंबून आहे. म्हणजे एकीकडे आजूबाजूला चालणाऱ्या अनेक गोष्टी ज्या बायोटिक फॅक्टर्स मुळे असतील, अबायोटिक मुळे असतील, पण त्या कशा चालल्यात ह्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आणि ते पर्यावरण चांगलं असेल याच्याकरता आपल्याला सतत आजच्या काळात झगडत राहावं लागेल, तरच आपलं अस्तित्व सुखावं होऊ शकेल. जाता जाता ही जबाबदारी किती महत्वाची हे सांगितल्यानंतर तुमची रजा घेताना मी एकच म्हणेन, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आणि सर्वे सन्तु निरामया म्हणजे फक्त तुम्ही नाही, तुमच्या आजूबाजूची लोक, तुमचा परिसर
आणि तुम्ही ज्या पर्यावरणात राहता ते संपूर्ण पर्यावरण जर चांगलं असेल तरच तुम्ही निरोगी राहू शकणार आहात, नाहीतर तुम्हाला धोका संभवतो, असा इशारा देऊन मी माझं भाषण थांबवतो. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अतिशय छान पद्धतीने आरोग्य आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध आज समजावून सांगितला सर्वांना. एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, तुम्ही सांगते आणि त्यानंतर जर बाकी कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी कृपया हँड रेज करावा किंवा मग चॅट बॉक्स मध्ये त्यांनी पोस्ट केला तरी चालेल. पहिला प्रश्न मी तो वाचून दाखवते. परागकणांमुळे जर शिंका येतात, शिंका येणे हा आजार आहे का? शिंका येणं हा आजार नाही म्हणता येणार, एक ते वॉर्निंग आहे असं आपण म्हणू शकू. आणि ते वॉर्निंग अशा करता असतं की ते परागकण तसा शरीराचा भाग नाही आहेत ना, त्यामुळे ते शरीरात राहू नये म्हणून शरीर फोर्सफुली ते बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे ती शिंक येत असते. ओके. हवा प्रदूषण आपल्याला घातक आहे का? हवा प्रदूषण आपल्याला घातक आहे की नाही हे तुम्ही बाहेर जर का ट्रॅफिक मधून हिंडलात तर तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या लक्षात येईल की जिथे खूप प्रदूषण आहे अशा भागातून तुम्ही जर का फिरत असाल तर तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला किमान थकल्यासारखं तरी होतं, तुम्ही आनंदी आणि उत्साही राहू शकत नाही. आणि तुम्ही पाहिलं तर आजच्या काळात अनेक लहान मुलांना, अनेक वृद्धांना दम्याचा विकार सुरू झालेला आहे. दम्याचा विकार ही खूप दूरची गोष्ट राहिली. अनेकांना अशा प्रदूषित हवेमध्ये गेल्यानंतर खोकल्याचा त्रास होतो. एक तर गोष्ट जाता आता मी तुम्हाला सांगेन की एकेकाळी जेव्हा उत्तम औषधं उपलब्ध नव्हती काही काही रोगांकरता, उदाहरणार्थ टीबी वगैरे, त्यावेळेला गुड फूड, फ्रेश एअर अँड सनशाईन हेच तुमचं औषध आहे असं डॉक्टर सांगत असत. येस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जनुकीय आजारावर औषधे प्रभावी ठरतात का? जनुकीय जे म्हणजे तुम्हाला म्हणायचं जेनेटिक्स म्हणून आपण जे अनुवंशिकतेने आपल्यापर्यंत आजार पोचतात त्याच्याबद्दल तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करताय. येस, अनुवंशिक. अशा प्रकारच्या अनुवंशिकतेतले बारकावे आपल्याला जरी माहीत होते तरी त्यांच्या बाबतीत काय करायचं याची जाणीव आपल्याला नव्हती. जेव्हा हा आपला जनुकीय नकाशा उपलब्ध झाला तेव्हा अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या, त्यातल्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सारख्या गोष्टी आल्या. त्याच्या पुढे जाऊन कुठल्या जनुकामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे म्हणून हा आजार होतो या गोष्टी समजायला लागल्या. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे तो तुकडा जो आहे जनुकाचा, जो घातक आहे तो दूर कसा करता येईल याच्यावर सध्या संशोधन चालू आहे. क्रिस्पर म्हणून एक टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे ज्याच्या साहाय्याने हा जो तुकडा आहे तो कसा वेगळा करता येईल ह्याच्यावरती खूप मोठं संशोधन चालू आहे. आणि आपण आशा करूया की कधीतरी हे संशोधन यशस्वी होईल आणि त्यामुळे हे जे अनुवंशिकतेतून आपल्याला मिळणारे रोग आहेत त्याच्यावर आपण मात करू शकू. येस, नक्कीच. पुढचा एक प्रश्न आहे की पार्टिक्युलेट मॅटर आपल्या फुफ्फुसात जाऊ नये यासाठी आपण बरेच उपाय करत असतो, पण समजा काही पार्टिक्युलेट मॅटर आपल्या फुफ्फुसामध्ये गेलं तर त्यावर काही उपाय करता येतो का? त्याच्यावर तुम्ही उपाय करूच नका, निसर्गाने त्याच्यावर उपाय केलेले आहेत. ते उपाय कुठले आहेत? तर आपल्या नाकामध्ये केस असतात, ते फिल्टर म्हणून काम करतात. त्यानंतर ती जी हवा, पार्टिक्युलेट मॅटर ज्या हवेबरोबर आत जातं ते आत जात असताना श्वसन संस्थेमध्ये केसांसारखी रचना असते, त्याला सिलिया असं म्हणतात. हवा ही वरतून खाली आतमध्ये जात असताना ही जे केसांसारखे अवयव आहेत, ऑर्गॅनेल्स, ते उलट्या दिशेने त्यांचा प्रवास असतो आणि त्याला हे पार्टिक्युलेट मॅटर चिकटलं जातं आणि हळूहळू ढकलत ते बाहेर काढलं जातं. या व्यतिरिक्त
एखादा फारच नकोशी वस्तू जर का शरीरात गेली तर जोरदार शिंक येऊन किंवा खोकला येऊन देखील ती बाहेर काढली जाते. फक्त लक्षात असं घ्या की निसर्गाने केलेली ही जी योजना आहे त्याच्यात आपण चुकीची ढवळाढवळ तर करत नाही ना. उदाहरणार्थ, एखादा माणूस धूम्रपान करत असेल तर त्याच्यातली ही जी रचना आहे, हे जे काय निसर्गाचं देणं आहे तेच नष्ट होतं. आणि जर का हे नष्ट झालं तर आपण आपल्याकडे असलेल्या संरक्षण व्यवस्थेतला एक महत्वाचा दुवा गमावून बसतो. तर याचंही भान असू द्या की ज्यामुळे निसर्गाने आपल्याला जे जे काय दिलंय, जे जे काही चांगलं दिलंय ते राखण्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणूनच निर्व्यसनी राहा असं बरेच डॉक्टर सांगत असतात. ओके, थँक्यू सर. अजून एक प्रश्न असा होता की आता बरेच पेशंट्स तुमच्याकडे येत असतात म्हणजे वेगवेगळे आजार घेऊन. तर असं काही केस स्टडी तुम्ही सांगू शकाल स्पेसिफिकली, म्हणजे आता पर्यावरणाचे बदल होत आहेत त्यामुळे असं काही इंटरेस्टिंग केस स्टडी तुमच्याकडे आला आहे का? माझ्याकडे आला होता असं मी म्हणण्याचं धाडस करणार नाही, पण माझ्या असं पाहण्यात आलंय की साधी गोष्ट घेऊया, साध्या गोष्टीपासून सुरुवात केली की झोप. आजकाल अनेक लोकांना अकारण जागरण करण्याची सवय झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नावाचा जो राक्षस आहे, मी मुद्दाम राक्षस हा शब्द उच्चारतोय, त्याचा मोठा भाग आहे. व्हॉट्सअप वरून आलेले अनेक मेसेजेस, किंबहुना बहुतेक सर्व मेसेजेस खोटे मुद्दाम जनरेट केलेले असतात. त्याच्या पायी किंवा मोबाईलवरच्या खेळांपायी अनेक मुलं, विशेषतः तरुण पिढी ही गर्क असते. त्यामुळे त्यांचं जे काही नैसर्गिक चक्र आहे ते बिघडतं. आणि ते नैसर्गिक चक्र बिघडल्याने देखील अनेक रोग संभवतात. अगदी रोग नाही संभवले तर अनेकांना चष्मे लागलेले आपण बघायला मिळतो. अनेक लोकांना निद्रानाशामुळे चिडचिड मुलांची होणं हे बघायला मिळतं. त्यांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही हे बघायला मिळतं. दुसरं सहजपणे तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे आपल्याकडे बाहेर खाण्याची जी काही क्रेज निर्माण झालेली आहे, तर त्याचे देखील अनेक दुष्परिणाम हे आपल्याला माहीत नसतात, तेवढेच सांगतो. उदाहरणार्थ, घरी तळलेला बटाटा वडा आणि बाहेर तळलेला बटाटा वडा याच्यामध्ये काय बरं फरक आहे? तर बाहेर जो माणूस बटाटा वडा तळतो तो तेल पुन्हा पुन्हा वापरतो. तो पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्रिलामाइड नावाचं एक केमिकल तयार होतं आणि जे कार्सिनोजेनिक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट झाली आम्हाला बघायला मिळणारी की जेव्हा जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये लिव्हरला काहीतरी झालंय असं इंडिकेशन हमखास होत, जे निरोगी माणसांमध्ये होतं. मग हे अशा लिव्हरला जी काही इजा आहे ती कशामुळे होत असते? तर आपल्याकडे अनेक शेतकरी प्रचंड प्रमाणात कीटकनाशक वापरतात आणि अशी कीटकनाशक आपली इच्छा असो नसो आपल्या शरीरात जात आहेत. आणि त्यामुळे आपण जे पाहतो ज्याचे दृश्य परिणाम म्हणजे कॅन्सरचं प्रमाण देखील आपल्याला बघायला मिळतं वाढलेलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे किती सांगू आणि किती नाही, त्यामुळे मी इथे थांबतो. ओके, धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे, सुपर फूड म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? म्हणजे आता तुम्ही बाहेरच्या खाण्याबद्दल उल्लेख केलाच, पण सुपर फूड म्हणजे स्पेसिफिकली काय? सुपर फूड हा माझा विषय नाही, फक्त माझं म्हणणं असं की आपल्याला ज्या गोष्टी सातम्य आहेत त्या खाण्याकडे आपला कल असला पाहिजे. ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होईल किंवा किंबहुना आपल्या मोठ्या आतड्यात असलेल्या सिम्बायोटिक बॅक्टेरियांना त्रास होईल अशा गोष्टी खाऊ नका. हे तर किमान आपण करू शकतो. कारण काय होतं ना, सुपर फूड वगैरे ही कधी कधी फॅड्स म्हणून येतात आणि ती फॅड्स आपल्यावर लादणं हे कधी कधी एक कमर्शियली केलं गेलेलं कारस्थान असू शकतं.
तर सुपरफूड्स नाहीत वगैरे असं माझं म्हणणं नाही, पण ह्याच्या मागे न लागता तुम्ही जर का कमी स्पायसी, कमी तळलेलं आणि आपल्याला सहज पचेल असं जर का अन्न खात असाल तर ते सुपरफूड सारखंच काम करू शकतं. येस. ओके. मी फॅमिली फिजिशियन असल्यामुळे मी सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ह्यात नाहीतर या बारकाव्यामध्ये शिरला ना तर मग त्याच्यापासून आपल्या हाताला काही लागत नाही. येस, बरोबर आहे. मंगेश सर, तुमचा प्रश्न आहे का? तुम्ही हँड रेस केला आहे, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. जे जारचं पाणी असतं म्हणजे ट्रीटमेंट केलेलं पाणी हम्म. आणि दुसरं जे आहे ते कॉर्पोरेशनचं पाणी डेली पिण्यासाठी मग कोणतं योग्य आहे, म्हणजे शरीरासाठी कोणतं चांगलं आहे? हा माझा प्रश्न जारचं होता. पाणी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे ट्रीटमेंट केलेलं पाणी. मोस्टली सिटीमध्ये काय होतं, दिल्लीमध्ये जारचं पाणी वापरलं जातं म्हणजे पिण्यासाठी, म्हणजे ट्रीटमेंट केलेलं. बरं, हे बघा, ट्रीटमेंट केलेलं थोडं कन्फ्युजिंग होते बघा, की तुम्ही जर का दूर कुठे खेड्यात गेलात तर तिथे मी अगदीच माझ्या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला एक झरा दाखवला, तर तिथे झऱ्याला तुम्ही ते ओंजळीत घेऊन पाणी प्यायलात तरी तुम्हाला काही होणार नाही. पाणी जसं जसं शहराजवळ येतं तेव्हा ते कुठेतरी साठवण्याची मोठी सोय होते. त्यानंतर वापर अति असल्यामुळे उन्हाळ्यासारख्या ऋतुमानामध्ये त्या तळ्यातलं पाणी तळाला जायला सुरुवात होते, त्याच्यात गाळ मिसळला जायला लागतो. अशा वेळी जी ट्रीटमेंट केली जाते ती बेसिक ट्रीटमेंट असते, म्हणजे तो गाळ कमी करायचा आणि त्याच्यामध्ये काही जीवजंतू जास्त प्रमाणात असतील तर ते नाहीसे होतील ह्याच्याकरता काही ट्रीटमेंट द्यायची. ही एकूणच समाजाचं स्वास्थ्य टिकून राहावं याच्याकरता आपल्याकडे कॉर्पोरेशन्स वगैरे करतात. तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट हा आपल्याला उपयुक्तच असतात. पण ट्रीटमेंट केलेलं पाणी याचा आणखी दुसरा असा अर्थ होऊ शकतो की बाटलीतलं पाणी. आणि किती घातक आहे बघा, एकेकाळी आपण इतिहासात वाचायचो की राजाने पाणपोई पोया बांधल्या आणि वाटसरूंना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली, आणि आता तुमचंच पाणी बाटलीत भरून तुम्हाला विकण्याचा धंदा हा मोठ्या तेजीत चालू आहे. तुम्हाला कल्पना आहे का की हा धंदा, हा पेट्रोलचा जो व्यवसाय आहे ज्याच्याबद्दल तुम्ही नेहमी ऐकता टीव्हीवर वगैरे, त्याच्यापेक्षा मोठा व्यवसाय, आणि त्याच्यातून कित्येक बिलियन्स ऑफ डॉलर्सचा जो पैसा आहे तो आपल्या खिशातून परदेशातल्या कुठल्या तरी कंपनीच्या खिशात जात असतो. तर त्यामुळे तशी ट्रीटमेंट म्हणत असाल तर माझं म्हणणं असं की आपल्या समाजामध्येच अशी काहीतरी ट्रीटमेंटची व्यवस्था असली पाहिजे की आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आणि आपण ते निशंकपणे पिऊ शकतो. ओके सर, थँक्यू सर. ओके, आपण पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. निसर्गोपचार खरंच उपयोगी पडतात का? निसर्गोपचाराचे अनेक प्रकार असू शकतात, पण ब्रॉडली म्हणायचं तर निसर्गोपचार नक्की उपयोगी पडू शकतात. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की एकेकाळी जेव्हा काही रोगांवरती अँटीबायोटिक्स वगैरे उपलब्ध नव्हती तेव्हा आमची सगळी गुरुमंडळी होती, आमच्या 2 पिढ्या आधीची. त्या ते काय बरं सांगत होते, गुड फूड, फ्रेश एअर, सनशाईन हेच खरं औषध आहे. मग निसर्गोपचार ह्या नावाखाली ज्या अनेक गोष्टी केल्या जातात त्यातल्या कुठल्या उपयुक्त आहेत हे प्रत्यक्ष अनुभवातून आणि त्याच्यावर प्रत्यक्ष काहीतरी पुरावा असल्याशिवाय तसंच्या तसं स्वीकारू नये असं माझं म्हणणं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की त्या अयोग्य आहेत. माझं म्हणणं असं की निसर्गोपचार ह्या लेबल खाली अनेक गोष्टी केल्या जात आहेत, त्या सगळ्याच मला ग्राह्य वाटत नाही. धन्यवाद सर. आत्ताच एक प्रश्न आलेला आहे, तो आपण घेऊ आणि मग नंतर आपण सेशन थांबूया. अन्नाचं व्यवस्थित पचन होतंय हे सामान्य माणसाने कसं ओळखावं? अन्नाचं व्यवस्थित पचन होते Yes. हे होण्याकरता आपण काय करतो हे लक्षात घ्या. एक तर आपल्या जेवणा खाण्याच्या सवयी आणि आपल्या जेवणा खाण्याच्या वेळा
या पूर्णपणे आपल्या हातात असतात. पोटात अन्न गेल्यानंतर ते एकत्र होऊन मिक्स होऊन त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया व्हायला वेळ लागतो. तेच अन्न पोटातून आतड्याकडे जातं, त्यालाही वेळ लागतो. आणि हा जो वेळ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे पोटात आधीचं अन्न आहे, त्याच्यात वरती तुम्ही खाल्लं तर काय होईल बघा, की तुम्हाला जास्त पोट फुलल्यासारखं वाटेल, ढेकर येतील, अप्रिय असे ढेकर येतील आणि शरीर तुम्हाला जाणवून देईल की तू करतोयस ते अयोग्य आहे. दुसरं काय होईल, तर ते आतड्यातून खाली गेलं की ते गरजेपेक्षा जास्त अन्न आहे, अयोग्य अन्न आहे असं जर का गेलं तर काय होईल, तर आपण ज्याला म्हणतो ना पोट फुलणं, गॅसेस होणं, पोटात कळा येणं, अशा गोष्टी सुरू होतील. म्हणजे पोटात जेव्हा कळा येतात प्रत्येक वेळेला कुठले जंतू कारणीभूत असतात अशातला भाग नाही, आपल्या चुकीच्या सवयी देखील कारणीभूत असतात. याचं भान आपल्याला असायला पाहिजे. आणि पुढे गेल्यानंतर जर का आपल्या शरीरातले सिम्बायोटिक बॅक्टेरिया चांगलं काम करत असतील तर आपल्याला हवा तो अन्नांश घेऊन बाकीच्या सर्व गोष्टी मलाद्वारे शरीराच्या बाहेर पडतात. तर ती जी काही बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे ती देखील सुयोग्य होते की नाही, नियमित होते की नाही, ह्याच्यावरून देखील सामान्य माणूस ओळखू शकतो की मी काय खातोय, किती खातोय, योग्य खातोय की नाही. याचा सगळ्याचा अगदी विशेष अभ्यास न करता देखील आपल्याला सहजपणे उलगडा होऊ शकेल. ओके, थँक्यू सो मच सर. अतिशय छान पद्धतीने तुम्ही सर्वांच्या प्रश्नांचं निरसन केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आजच्या सेशनमध्ये खूप अमूल्य माहिती दिल्याबद्दल. सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. कार्यक्रमात पुढे जाताना एका इव्हेंट विषयी सांगायचं आहे. आत्ता दिनांक 27 एप्रिल रोजी शनिवारी आपलं माझा तलावचा एक इव्हेंट आहे उपवन तलावावरती. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या इव्हेंटला उपस्थित राहावं. इथे आपण ह्युमन चेन करणार आहोत. जसं आपण तुम्हाला काही जणांना लक्षात असेल तर मासुंद तलावावरती आपण असा एक सिमिलर उपक्रम केला होता. तसं आपण आता उपवन तलावावरती सर्व एकत्र जमणार आहोत 27 एप्रिल 2024 4:30 वाजता. तर सर्वांनी नक्की यावं असं सर्वांना आवाहन आहे. त्यानंतर कार्यक्रमात पुढे जाताना पुढच्या सेशनचं मी तुम्हाला अनाऊन्स करू इच्छिते. मे मध्ये आपले 5 सेशन्स आहेत. 3 मेला केमिकल फ्री लाईफस्टाईल या विषयावर सेशन आहे. 10 मे 17 मेला एनर्जी नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल या विषयावरती सेशन आहे. 24 मेला एनर्जी ऑडिट कसं करावं या विषयावर सेशन असेल. आणि 31 मेला एन्व्हायरमेंट डे, कारण की 5 जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असतो, तर तो कशा प्रकारे आपण सेलिब्रेट करू शकतो आणि त्याचं महत्व काय आहे याविषयी एक सेशन असेल. तर या सर्व सेशनला देखील तुम्ही उपस्थित राहाल अशी सर्वांना खात्री आहे. आणि या पर्टिक्युलर सेशनचे जे क्वेश्चन्स असतील ते आम्ही थोड्याच वेळामध्ये ग्रुपवरती पोस्ट करणार आहोत. तर जास्तीत जास्त सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी सेशन अटेंड केलं आहे तर सर्वांनी नक्की आपल्या प्रश्नांची उत्तरं लिहून आम्हाला पाठवावीत. पुन्हा एकदा मी डॉक्टर हजरनीस सरांचा खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते आज आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि इव्हन तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप धन्यवाद की तुम्ही सेशनमध्ये खूप छान पार्टिसिपेट केलं आणि सर्व सेशन अतिशय शांतपणे ऐकलं. त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी म्हणजे 3 मे रोजी केमिकल फ्री लाईफस्टाईल या विषयावरती. थँक्यू सो मच.